काय हो, ऐकलत का? मी काय सांगते ऐकताय का? बघा माझ्या भावाचं पत्र आलंय. अरे देवा, आज मी कोणाचं तोंड बघून उठलो होतो. बरं काय लिहिलंय सांग बरं माझ्या त्या प्रिय लाडक्या मेहुण्याने. त्याने लिहिलंय की यावेळी भाऊबीज साजरी करण्यासाठी तो आपल्याकडे येणार आहे. बस झालं का? काय हो, काय झालंय? नाही काही नाही. तू त्याला चांगली मेजवानी देशील म्हणजे माझा खिसा रिकामा होणार. पुन्हा पुन्हा माझ्या भावाबद्दल उलट-सुलट गोष्टी बोलताय. हे बरं नाही सांगून ठेवते. तो बिचारा खाऊन पिऊन सुखी आहे. तो फक्त प्रेमाचा भुकेलाय आणि तुम्ही त्याच्याबद्दल अशा गोष्टी बोलता. हे बघ सौभाग्यवती, तुझ्या त्या गुणी भावाचं स्वागत करणं म्हणजे माझ्या खिशाचं दिवाळ काढणं इतकं सोपं गणित आहे. समजली का ग सौभाग्यवती? काय एवढ्या मोठ्या गोष्टी बोलताय? बरं बरं बरं, मी बघतेच आता. उद्या माझा भाऊ घरी येऊ देत, मग तुमच्याकडून मोहरा कशा सुटत नाहीत ते बघतेच मी. हा, लक्षात ठेवा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, उद्याच उद्या बघू. धत मी आता राजमहालामध्ये जातोय. महाराज, आज तर राणी साहेबा सुद्धा राज्यसभेत उपस्थित आहेत. म्हणजे तुम्ही काही विशेष घोषणा करणार आहात का? हो नक्कीच मंत्री. मग ती घोषणा काय आहे महाराज? ती घोषणा आता तुम्ही राणी साहेबांच्या तोंडूनच ऐका. काय हो राणी साहेब, सांगा, सांगून टाका. तुम्हा सगळ्यांना तर माहित असेलच की उद्या भाऊबीज आहे आणि माझा एकुलता एक भाऊ माझ्याकडे ओवाळून घ्यायला येतोय. म्हणून या आनंदाच्या प्रसंगी उद्या राज्यसभा बंद राहील. वा वा, खूप छान खूप छान. बरं मंत्री, सगळ्यांना जरी सुट्टी असली तरी तुम्हाला सुट्टी नाहीये. काय काय महाराज, मी काय केलं? अरे बाबा, राणी साहेबांचा एकुलता एक भाऊ येतो आहे ना, त्यामुळे पाहुणचाराची सगळी जबाबदारी तुमचीच असेल. तुम्ही आमच्या राज्याचे मंत्री आहात की नाही? हो हो, हे तर बरोबर आहे महाराज. हो, मी राणी साहेबांच्या तोंडून ऐकलं आहे की माझ्या मेहुण्याला भोला हलवाईचे लाडू खूपच आवडतात. त्यामुळे उद्या भोला हलवाईची सगळी मिठाई आपल्या राजमहालात पोहोचली पाहिजे. ही जबाबदारी आता तुमचीच असणार आहे मंत्री. ठीक आहे महाराज, तुम्ही याबद्दल अजिबात काळजी करू नका. चला, या निमित्ताने मी सुद्धा धन कमवेन. नाही नाही महाराज, मिठाई आणायला मंत्री नाही तर मी स्वतः जाईन आणि मी स्वतः माझ्या हातांनी निवडून सगळी मिठाई आणणार आहे. घ्या, देवाने कदाचित चुकून माझ्या भाग्यात सुख हे लिहिलेलंच नाहीये. नेहमी तोंडापर्यंत आलेला घास निघून जातो. आता कोणास ठाऊक काय होणार. ठीक आहे मंत्री, मग उद्या तुम्हाला पण सुट्टी. जा जा, आनंदामध्ये भाऊबीज साजरी करा. हा, तर आजच्या राज्यसभेची इथेच सांगता होते आहे. अगं ऐकतेस का ग? एक तांब्या पाणी दे पाहू. हे घ्या, घ्या धरा. दे दे दे. आलो भाऊजी, मी आलो. अरे देवा, माझा श्वासच बंद होणार होता रे. माझा भाऊ आला रे आला. ये ये, आत ये आत ये, चल. हे बघ, मी भाऊजींसाठी धोतर आणि तुझ्यासाठी साडी आणली बघा आहे. बघा आणि बघून काहीतरी शिका. माझा भाऊ इतक्या लांबून आलाय आणि आपल्यासाठी इतकं काही घेऊन आलेला आहे आणि तुम्हाला तर अजून एक साधा रुमाल सुद्धा घ्यायला वेळ मिळत नाहीये. हा, त्यात आता मी काय करू? महिन्याचा शेवट आलाय, खिशात एकही मुद्रा नाहीये. ते काही मला माहित नाही. ताबडतोब दुकानात जा आणि त्याच्यासाठी एक सदरा आणि पायजमा घेऊन या आणि जर रिकाम्या हाताने परत आलात ना तर गाठ माझ्याशी आहे. नाही नाही नाही, हे नेहमीचं भांडण मला अजिबात आवडत नाही. हे बघा, जास्त बोलू नका. आत्ताच्या आत्ता दुकानात जा. बरं बरं ठीक आहे, जातोय. कायमची डोकेदुखी आहे. अरे मदन, मला एखादा चांगला पायजमा दाखव बरं. अहो, कशासाठी गोपाळ भाऊ? माझ्या एकुलत्या एक मेवण्यासाठी. ओ, असं का? बरं गोपाळ भाऊ, तुम्ही हाच पायजमा घ्या. कसं आहे, आजच शहरातून मागवलाय. याची किंमत काय आहे बरं? जास्त नाही, फक्त 5 मुद्रा मात्र. अरे बाप रे बाप, 5? काय झालं गोपाळ भाऊ? 5 मुद्रा किंमत ऐकून तुमच्या चेहऱ्याचा रंग असा उडाला का हो? नाही नाही मदन, तुझ्या दुकानात किंमत काही जास्तच आहे. मी दुसऱ्या दुकानात जाऊन बघतो. हा,
घ्या. मोल भाव करून निघून गेले. हे काय राणी साहेब इतक्या सकाळी बाजारात काय करतायत? जाऊन बघतो हा मी. या राणी साहेब, माझं किती मोठं भाग्य आहे की आज स्वतः राणी साहेब माझ्याकडून फळ खरेदी करायला आले आहेत. सांगा राणी साहेब, काय हवं आहे तुम्हाला? हे बघा, उद्या भाऊबीज आहे. तुम्ही मला खूप गोड गोड आणि ताजी ताजी फळं दाखवा बघू. हो राणी साहेब, ते काय सांगायची गरज नाहीये. मी तुम्हाला सगळी हवी तशी फळं देतो, पण एवढी सगळी फळं तुम्ही एकट्याने कशी काय नेणार आहात राणी साहेब? बरोबर, असं करा राणी साहेब, मी तुमच्या सोबत येतो आणि सगळी फळं राजमहालात पोहोचवतो. नाही, त्याची काही गरज नाही. गोपाळ आहे, मग तू का जाणार? अहो गोपाळ भाऊ, तुम्ही हो राणी साहेब, हे सगळं सामान मला द्या, मीच राजमहालात पोहोचवतो. तुम्ही उगाच कशाला त्रास करून घेताय? नाही राणी साहेब, भाऊबीजेसाठी खरेदी आहे ना, आणि मी सुद्धा तुमच्या भावासारखाच आहे, नाही का राणी साहेब? काय रे फळवाल्या, तुझी सगळी फळं ताजी आणि गोड आहेत ना? हो साहेब, सगळी फळं ताजी आणि गोड आहेत. जरा दाखव बरं. राणी साहेबांच्या भावासाठी आहे ना, त्यामुळे नीट तपासून घ्यावंच लागेल मला. हे सफरचंद तर ठीक आहे, गोड आहे. त्या टोपलीतली सफरचंद द्या. हे घ्या. अहो सावकाश गोपाळ भाऊ, एवढं सगळं सामान एकट्याने न्यायला त्रास होईल ना? त्यात काय राणी साहेब, मी तुमच्या भावासारखाच आहे ना. तुम्ही हवं तेवढं खरेदी करा. तुमचा हा गोपाळ भाऊ सगळं सामान आपल्या खांद्यावर उचलून राजमहालात पोचवेल. हा, राजमहालाचा एखादा सेवक ते घेऊन जाईल. तुम्हाला इतका त्रास घेण्याची गरज नाहीये. नाही राणी साहेब, त्याची काही गरजच नाही. तुमचा हा गोपाळ भाऊ एकटा 10 माणसांच्या बरोबर आहे. चला गोपाळ भाऊ, मग अजून थोडी खरेदी करूया. अगं ए सौभाग्यवती, कुठे गेलीस? अरे देवा, आज खूपच मेहनत झाली. एक तांब्या पाणी तरी दे. बघू भाऊजी माझ्यासाठी काय घेऊन आले ते. अरे देवा, हे काय? भाऊजींचे हात तर रिकामेच आहेत. हे काय? छे तुम्हाला जरा सुद्धा अक्कल नाहीये ना? माझे काही 10, 15, 12 भाऊ नाहीयेत. एकुलता एक भाऊ आहे माझा. भाऊबीजेसाठी ताईच्या घरी आलाय आणि तुम्ही त्याचे भाऊजी असून सुद्धा काहीही आणलेलं नाहीये, हो ना? मग काय करू मी? सांग ना. बाजारात सगळ्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. सगळं पाहून घ्यावं लागतं ना. माझ्या भावाला काही द्यायचं म्हटलं की बाजारात भाव वाढतो लगेच. असं म्हणताय ना? ठीक आहे. ए तायडे, भाऊजींनी तर माझ्यासाठी भोला हलवाईची मिठाई सुद्धा आणली नाही. तुला माहितीये ना मला मिठाई खायला किती आवडतं. आता काय होईल तायडे? काय ग ताई? बरोबर म्हणालास. काय हो, मिठाई कुठे आहे? भाऊबीज उद्या आहे आणि मी काय माझ्या भावाला साखरपुटाणे घालून ओवाळू असं म्हणताय? ते तुझं तू बघ की तुझ्या भावाला साखरपुटाने खाऊ घालायचे आहेत की बत्तासे खाऊ घालायचे आहेत. ते तुझं काम आहे. तुझ्या भाऊबीजेसाठी मी नाही माझा खिसा कापून घेणार, मग भाऊबीज असो किंवा नसो. काय? किती कठोर बोलताय. माझ्या एकुलत्या एक भावाला ओवाळायचंय. कान उघडून ठेवा. उद्या सकाळी मिठाई घरी आली पाहिजे म्हणजे पाहिजे. नाहीतर उद्या मी या घराला कुरुक्षेत्र बनवून टाकेन. सांगून ठेवतेय. कळतंय का तुम्हाला? ए घोटा, चला. धमकी? ठीक आहे, मग मी बघतोच की तू माझ्या खिशातून कशा मुद्रा काढून घेतेस. तू पण विसरू नकोस, माझं नाव गोपाळ भाऊ आहे. आता सौभाग्यवती, मी पण अशी शक्कल लढवणार की तू पण बघतच बसशील. ते पहा राणी साहेब, अहो पहा तरी कोण आला आहे पहा. माझा एकुलता एक लाडका मेहुणा आला आहे. माझा नमस्कार स्वीकार करा भाऊजी. ताई, तुला पण अरे वा, नमस्कार. किती दिवसांनी तुला बघतीये माझ्या भावा. ये ना माझ्या जवळ ये. ये माझ्या भावा, ये. ताई, बरं राणी साहेब, आता पुरे झालं. त्याला आत महालात येण्याची तरी सोय करा आधी. हो, चल दादा, महालात चल. अगं तायडे, लवकर ये. बघ, भाऊजींचा आरशासमोर उभा राहून भारी नट्टापट्टा सुरू आहे. अरे देवा, हे काय बघते मी. ओ हो.
टकला एकदम चमकतोय हो तुमचा. असं काय लावलंय तुम्ही? एवढे नटून थटून कुठे चाललात सकाळी सकाळी? सांगा तरी. का तुला माहिती नाही का आज भाऊबीज आहे? ते तर मला माहितीये. तुम्ही कुठे चाललात? का राजमहालात ओवाळून घेण्यासाठी. काय ओवाळून घ्यायला? तिथे कोण तुम्हाला ओवाळणार आहे? माझी ताई म्हणजेच राणी साहेब. काय? हो सौभाग्यवती. यासाठीच तर इतका सचतोय मी. राणी साहेबांनी तुम्हाला खास बोलावलंय? नाही बोलवलं म्हणून काय झालं? बोलवतील सौभाग्यवती, बोलवतील. फक्त बोलवणारच नाही तर मला ओवाळणार सुद्धा मस्तपैकी. असं पण माझ्या भावाला ओवाळायचं काय? तुम्हाला मिठाई आणायला सांगितली होती ना बाजारातून. त्याचं काय झालं? ते तू आणि तुझा भाऊ बघून घ्या. मी आधीच सांगितलं होतं सौभाग्यवती की माझ्या खिशातून खर्च करून तुझ्या भावाला म्हणजेच माझ्या मेवण्याला खाऊ घालणार नाही. मी निघतो हा आता राजमहालात. चल येतो ग. काय ग तायडे, भाऊजी तर निघून गेले. मग माझ्या ओवाळणीचं काय होणार? मला खरंच फक्त बत्ताशा खाऊन ओवाळून घ्यावं लागणार की काय? काय ग तायडे? दुःखी होऊ नकोस घोटा, दुःखी होऊ नकोस. मी तुझी ताई आहे ना. पाहतेच तुझे भाऊजी एकटेच कसे काय स्वतःला ओवाळून घेतात ते. हा तायडे, मला काय वाटतंय की भाऊजींच्या मनात काहीतरी खास शिस्त आहे. हो, काहीतरी शिस्त आहे. हो, अगदी बरोबर बोललास तू. आणि म्हणूनच आपण दोघही तुझ्या भाऊजींच्या मागे जाणार आहोत आणि त्यांना ओवाळत असतानाच तिथे जाऊन उभे राहू आपण. तू तर खूपच हुशार झाली असा तायडे. भाऊजींसोबत राहून तुझं डोकंही चांगलं चालतंय. चल चल तायडे, चल. भाऊजींची युक्ती कशी फिसकटते ते बघूया. हा चल. ते बघ, गोपाळ आजोबा चाललेत. अरे तुम्ही सगळे इथे काय करताय? तुमची भाऊबीज नाहीये का? हो गोपाळ आजोबा, दरवेळेसारखं यावेळी पिंकीने आम्हाला ओवाळलं. अरे वा, हे तर खूपच छान झालं. आजोबा, तुम्ही आता कुठे निघाला? मी राजमहालात चाललोय. आजोबा, आजच्या दिवशी तुम्ही आम्हाला मिठाई खायला नाही दिली. अरे आज मला फारच उशीर झालाय रे. नंतर कधीतरी खाऊ घालतो ना तुम्हाला. नाही आजोबा, आजच दिली पाहिजे तुम्ही. भोला मिठाईवाल्याचीच मिठाई पाहिजे. आता काय करू? खिसा तर पूर्ण रिकामा आहे. ठीक आहे, हा आणतो काहीतरी. वा, मज्जा येणार. गोपाळ आजोबा मिठाई गोपाळ आजोबा मिठाई देणार. वा वा, चला जाऊया मज्जा आपण. येणार, मज्जा येणार. काय रे भोला, मिठाई तयार व्हायला अजून किती वेळ लागणार आहे? सगळ्या मिठाया तयार आहेत राणी साहेब. सगळ्या मिठाया तयार आहेत. बघा 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 ना. तुम्ही सांगितलेले प्रत्येक प्रकार व्यवस्थित सजवून ठेवलेत. पण तुम्ही इथे माझ्या दुकानात येण्याचे कष्ट का घेतलेत राणी साहेब? मी कोणाला तरी पाठवून या सगळ्या मिठाया राजमहालात पोहोचवल्या असत्या. त्यात काय एवढं भोळा? खरं तर माझ्या एकुलता एक लाडक्या भावाला ओवाळायचंय मला, म्हणून महाराजांना मी सांगितलं आणि एकटीच इथे निघून आले मिठाई घ्यायला. अहो राणी साहेब, तुम्ही इकडे कसं काय? हो गोपाळ भाऊ, आज भाऊबीज आहे ना, म्हणून मिठाई घ्यायला आले. अच्छा, कुठली मिठाई घेतली राणी साहेब? ती बघा ना, सगळ्यातली मिठाई घेतली. हीच संधी आहे माझ्या नातवांना मिठाई खाऊ घालण्याची. काय रे भोळा, तुझ्या मिठाया खाऊन तरी बघू. राजमहालामध्ये मिठाई जाणार आहे ना, तर ती चांगली आहे की नाही हे तपासणं गरजेचं आहे, नाही का? ए तुम्ही सगळे असे इकडे उभे का आहात? तुम्ही पण चाखून बघा ना. आणि हा चव पण सांगा कशी आहे ती. खा खा खा, हा खा, सगळं खा. अरे अरे हे काय चाललंय गोपाळ भाऊ? काय चाललंय काय? थांबा थांबा, अरे मी म्हणतो थांबा. आहाहाहा. भोला, तुझ्या मिठाईची चव तर खूपच भारी आहे. खरंच गोपाळ भाऊ, खरंच तुम्ही तर अगदी जगा वेगळे आहात. गोपाळ आजोबा तुम्ही पण घ्या. खरंच ही मिठाई तर खूपच छान आहे. आता मिठाई खाल्ली ना, चला आता निघा तुम्ही. ठीक आहे गोपाळ आजोबा, चला सगळे. हे काय केलं गोपाळ भाऊ? काय झालं? अरे जे झालं ते सोड. चल आता लवकर हे सामान माझ्या डोक्यावर ठेव. राजमहालात जाण्यासाठी उशीर होतोय. तुम्ही घेऊन जाणार? मीच घेऊन जाणार. आणखीन कोण जाणार? नाही गोपाळ भाऊ, तुम्ही का घेऊन जाल? मी लगेच कोणाला तरी बोलावून घेते. काय राणी साहेब, मीही तुमच्या भावासारखाच तर आहे. तुमच्यासाठी एवढं तरी मला करायलाच हवं ना.
खरंच गोपाळ भाऊ, खरंच तुम्ही अगदी वेगळे आहात. चला चला राणी साहेब, खूप उशीर झालाय, वेळ निघून चाललाय. हो हो, ठीक आहे, चला. खरंच मी आयुष्यात भरपूर चतुर लोक पाहिलेत, पण गोपाळ भाऊ सारखा चतुर माणूस कधीच पाहिला नाही. बाप रे बाप. हाय ग, कुठे आहेस? काय असं सकाळी सकाळी कावळ्यासारखं मोठमोठ्याने ओरडताय तुम्ही? गळ्यात काही अडकलंय का तुमच्या? तुम्हाला माहितीये ना, इतक्या वर्षानंतर मी माझ्या भाऊबीजेच्या निमित्ताने माहेरी जाणार आहे. मग सजायला वगैरे थोडाफार वेळ तर लागतोच की नाही, तुम्हाला माहितीये ना? बोला. बस झालं, आता कृपया गाडीत बस आणि माझ्यावर मेहरबानी कर. काय हो मंत्रीजी, हा तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन कुठे निघाला? तिच्या भावाला ओवाळण्यासाठी. काय तुम्ही कधीपासून ओवाळायला सुरुवात केलीत मंत्रीजी? काय तुम्ही पण? मी नाही, माझी पत्नी तिच्या भावाला ओवाळणार आहे. ओ, तर असं म्हणायचं ना, मी वेगळाच काहीतरी विचार करत होतो. तुमच्या प्रश्नोत्तराचा खेळ संपला असेल तर आता मी जाऊ शकतो का? हो मंत्रीजी, जा. मी कधी तुम्हाला थांबायला सांगितलं का? जा. धन्यवाद. हे गाडीवाल्या, चल, उशीर होतोय. हे काय गोपाळ भाऊ, तुम्ही मिठाईचं पात्र डोक्यावर घेऊन का आलात? छे राणी साहेब, तुम्ही हे मुळीच योग्य केलं नाही आहे. मी काय करू महाराज? गोपाळ भाऊ हट्टच करायला लागले की हे पात्र त्यांनाच उचलायचंय. मला माफ करा महाराज, खरं तर माझी स्वतःची कोणी बहीण नाहीये ना, त्यामुळे राणी साहेबांची थोडीशी मदत करून मी स्वतःला धन्यच समजून घेत होतो. ठीक आहे, या गोष्टी आपण नंतर करू. अरे, कोणी आहे का तिथे? गोपाळ भाऊच्या डोक्यावरून हे पात्र खाली घ्या आधी. ठीक आहे महाराज, तुमची आज्ञा असेल तर मी जाऊ का? हो, ठीक आहे. थांबा गोपाळ भाऊ. तुम्ही मला बोलवलं का राणी साहेब? हो गोपाळ भाऊ, आज तुम्ही राजमहालातच जेवणार आहात आणि केवळ जेवणारच नाही तर मी तुम्हाला भाऊबीजेचे ओवाळणार देखील. हे काय म्हणता राणी साहेब? हो, मी खरंच बोलतीये. महाराज, माझ्या या निर्णयावर तुम्हाला काही हरकत आहे का? अहो राणी साहेब, हे काय बोलताय? ही तर फार आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. हो गोपाळ भाऊ, आज तुम्ही इथेच राहा राजमहालात. जशी आज्ञा महाराज. धन्यवाद राणी साहेब. काय गोपाळ भाऊ, आता आनंदी आहात ना? मी आशा करते की तुमचं दुःख मी थोडंफार कमी केलं असेल. फक्त बहीणच असते जी आपल्या भावाचं दुःख कमी करू शकते, हो ना राणी साहेब? योग्य बोललात गोपाळ भाऊ. बरं महाराज, ओवाळण्यासाठी लागणारी सगळी सामग्री तुम्ही आणली तर आहे ना? रे, मी तर पूर्णपणे विसरूनच हे गेलो. काय बोलताय तुम्ही? तुम्ही अजिबात काळजी नका करू राणी साहेब. मी हा गेलो आणि हा आलो. हा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना. आता काय करू मी? हे घ्या राणी साहेब, तुमचं ओवाळणीचं साहित्य. यात पान, धान्य, दुर्वा, फूल, दिवा आणि बाकी सगळी सामग्री आहे. वा गोपाळ भाऊ, आज तू मला वाचवलंस. नाहीतर. चला मग आता ओवाळायला सुरू करू. हो गोपाळ भाऊ, तू आता ओवाळणीसाठी बसून घे. थांबा राणी साहेब. अगं सौभाग्यवती, तू? तुम्हाला काय वाटलं हा? माझ्या भावाची ओवाळणी थांबवून स्वतः इथे मजेत ओवाळून घ्याल काय? हा, आणि कुणाला काही कळणार सुद्धा नाही? तुम्हाला लाज नाही वाटत का? मी आतापर्यंत खूप चतुर लोक पाहिले आहेत, पण तुमच्यासारखा महाचतुर कुठेच नाही पाहिला. बापरे बाप. बरं शांत व्हा. असं राग करू नका. एक काम करा, तुमच्या भावालाही इथेच ओवाळून घ्या आमच्या बरोबर. आणि भाऊबीजेची खास मेजवानी पण इथेच साजरी करू. माझ्या मनात सुद्धा हेच तर होत. तुम्ही हे काय बोलताय राणी साहेब? हे कसं काय होऊ शकतं? हा, का नाही होणार? जर इच्छा असेल तर होऊ शकतं ना. चला, वेळ वाया घालवू नका, पटकन ओवाळणीची तयारी सुरू करा. हो महाराज, ठीक आहे. आता सगळ्यांनी इथे बसून घ्या बरं. आणि चला आता आपण एकेकाला टिळा लावून ओवाळू.
पाळूया. भावाच्या कपाळावर लावला टिळा, यमराजाच्या द्वारी काढली रेषा. यमुना यमराजाला लावते टिळा आणि मी माझ्या भावाला लावते टिळा. भावाच्या कपाळावर लावला टिळा, यमराजाच्या द्वारी काढली रेषा. यमुना यमराजाला लावते टिळा आणि मी माझ्या भावाला लावते टिळा. आता सगळ्यांनी मनसोक्त रसगुल्ले खा. तर आता तोंड गोड करण्याची वेळ आली आहे. चला सगळ्यांना मिठाई द्या, तोंड गोड करा. अरे गोपाळ भाऊ, जरा हळू खा, हळू खा. अजून दुपारचं जेवणही बाकी आहे बरं का. त्याची तुम्ही अजिबात काळजी नका करू महाराज. त्यासाठी मी आणि माझा मेहुणा दोघेही पुरेसे आहोत. पाहिलंच का सौभाग्यवती, माझ्या बुद्धीचा वापर करून एकही खिशातून पैसा न खर्च करता भाऊबीज कशी साजरी केली मी. खरं सांगतो भाऊजी, मला वाटलं होतं की मी एकटाच सगळ्यात कंजूस आहे, पण तुम्ही तर माझ्यापेक्षाही पुढे आहात. जगातील सगळ्यात मान कंजूस माणूस. हो की नाही तायडे? बरोबर, अगदी बरोबर.